अमेरिकन नागरिकाशी लग्न केलं म्हणजे ग्रीन कार्ड मिळालंच असं आता राहिलेलं नाही. हे तुम्हाला माहीत आहे का? हो, आणि ही गोष्ट आता खूप गांभीर्याने घ्यायला हवी. मी अलीकडे काही बातम्या वाचत होते आणि त्यात असं स्पष्ट म्हटलंय की विवाह आधारित ग्रीन कार्डच्या अर्जांची तपासणी इतकी कडक झालीय की आता फक्त लग्न करणं पुरेसं नाही. अगदी. मग नेमकं काय बदललं आहे आणि अर्जदारांसाठी याचा अर्थ काय? चला आपण आज हेच प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊया. हो, आणि या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी एक नाव सतत येतंय. इमिग्रेशन वकील ब्रॅड बर्नस्टेन. हो, मीही त्यांच्याबद्दल वाचलं. त्यांचा एक सल्ला खूप महत्वाचा ठरतोय असं म्हणतात. खूपच. ते अगदी स्पष्टपणे सांगतात की नातेसंबंधात असण्याने ग्रीन कार्ड मिळत नाही. एकत्र राहण्याने ग्रीन कार्ड मिळतं. बापरे, म्हणजे हे एकच वाक्य सगळं काही सांगून जातं. हो, हा नियमच आता सर्वात महत्वाचा झाला आहे. पण याचा नेमका अर्थ काय? म्हणजे जर एखादं जोडपं कायदेशीररित्या विवाहित असेल, हं. पण समजा नोकरीमुळे किंवा इतर काही कारणास्तव एकत्र राहत नसेल, हं. तर काय त्यांचा अर्ज नाकारला जाऊ शकतो? अगदी बरोबर. आणि इथेच म्हणजे खरी मेख आहे. अच्छा. इमिग्रेशन अधिकाऱ्यांना खात्री करायची असते की हे लग्न केवळ ग्रीन कार्डसाठी केलेलं नाही, तर ते बोनाफाईड आहे, म्हणजे खरंखुरं आहे. उहुं. आता जर जोडपं एकत्र राहत नसेल, मग त्यामागे नोकरी, शिक्षण किंवा अगदी कौटुंबिक कारणं का असेनात, अधिकारी लगेच संशयाने बघायला लागतात. म्हणजे थेट फसवणुकीची चौकशी सुरू होऊ शकते. हो, आणि मग अर्ज थेट नाकारला जाण्याची शक्यता खूप जास्त वाढते. बॉर्नस्टाईन तर असंही म्हणतात की अधिकारी इतर कशाकडेच लक्ष देत नाहीत, जणू काही त्यांच्या डोळ्यांवर झापडं बांधलेली आहेत. हो, आणि त्यांना फक्त एकच गोष्ट दिसते. की तुम्ही एकत्र राहता की नाही. अगदी. म्हणजे मग संयुक्त बँक खाती, एकत्र काढलेले फोटो किंवा मित्रमैत्रिणींच्या साक्षी याला काहीच किंमत नाही का? वकिलांच्या अहममानुसार या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. गंमत म्हणजे USCIS, जी अमेरिकेची इमिग्रेशन हाताळणारी संस्था आहे, त्यांच्या नियमानुसार त्यांनी संपूर्ण नात्याचा म्हणजे टोटॅलिटी ऑफ द रिलेशनशिपचा विचार करायला हवा. पण ते तसं करत नाहीत. प्रत्यक्षात एकत्र न राहणं ही त्यांच्यासाठी एक मोठी धोक्याची घंटा असते, एक मोठा रेड फ्लॅग, ज्याकडे ते दुर्लक्ष करू शकत नाहीत. ठीक आहे, एकत्र राहणं महत्वाचं आहे हे कळलं. पण समजा एखाद्या जोडप्यापैकी एकाला नोकरीसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी तात्पुरतं दुसऱ्या शहरात राहावं लागत असेल तर? हाच तर कळीचा मुद्दा आहे. अशा खऱ्या प्रकरणांचा काय? त्यांनाही सरसकट संशयाच्या नजरेनेच पाहिलं जातं का? हो, अशा जोडप्यांना त्यांचं नातं खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यांना खूप पुरावे सादर करावे लागतात. जसं की सतत एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे, म्हणजे व्हिडिओ कॉलचे लॉग्स, विमान प्रवासाची तिकीटं, प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवावी लागते. म्हणजे पुरावा देण्याचा सगळा भार अर्जदारांवरच येऊन पडतो. पण हे सगळं अचानक इतकं कडक का झालं? यामागे काही मोठं धोरणात्मक कारण आहे का? नक्कीच. हा बदल काही एका रात्रीत झालेला नाहीये. अच्छा. हे अमेरिकेच्या बदलत्या इमिग्रेशन धोरणाचं एक लक्षण आहे. विशेषतः माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या काळात इमिग्रेशनचे नियम अधिक कठोर झाले. आठवते. त्याच काळात डायव्हर्सिटी व्हिसा लॉटरीसारखे कार्यक्रम स्थगित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे कायदेशीर मार्गांवर जास्त दबाव आला आणि अधिकारी विवाह आधारित अर्जांकडे अधिक संशयाने पाहू लागले. म्हणजे ही वाढलेली छाननी त्याच मोठ्या बदलाचा एक भाग आहे. बरोबर. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. विवाह आधारित ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कायदेशीर विवाह ही फक्त पहिली पायरी आहे. केवळ सुरुवात आहे. त्यापलीकडे जाऊन आपण एकत्र एक सामायिक आयुष्य जगत आहोत हे ठोस पुराव्यानिशी सिद्ध करणं हे आता पूर्वीपेक्षा खूप जास्त महत्वाचं झालंय. हो, आणि आव्हानात्मक हे बनले आहे. आणि यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतोच. कोणता? या कठोर नियमांमुळे जी जोडपी खरोखरच व्यावसायिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे तात्पुरती वेगळी राहत आहेत, त्यांच्या प्रामाणिक संबंधांचं मूल्यांकन कसं होणार? तुम्ही खरं प्रेम करता हे सरकारला पटवून देण्याची संपूर्ण जबाबदारी तुमचीच. हे कुठेतरी अन्यायकारक वाटत नाही का? यावर नक्कीच विचार करायला हवं.